नाट्यरंजनच्या आजच्या एपिसोडमध्ये पाहूयात लगीन घाई या धमाल आणि आशयपूर्ण नाटकाची खास झलक। सोबतच या नाटकातील कलाकार अर्थात अभिनेते अशोक सराफ, अदिती देशपांडे, ओमकार राऊत, सायली कारलेकर सोबत खास बातचीत। ही एका म्हणजे थोड्या म्हणजे 55 वय असल्याप्रमाणे माणसाची कथा आहे। तो आणि त्याचा एक 20-22 वर्षाचा मुलगा आणि या दोघांमध्ये लागणारी टसन या असा तो हे गेम आहे। या दोघांमध्ये याची बायको गेलेली आहे, माझी म्हणजे मोठ्या बापाची बायको ही गेलेली आहे, आई गेलेली आहे त्याची, आणि तो दुसऱ्या एका बाईबरोबर त्याचं प्रेम जुळतं आणि प्रेम जुळतं तो तुझ्याशी लग्न करायचं ठरवतो। पण लग्न करायचं ठरवतो त्याच वेळेला मुलगा पण लग्न करायचं ठरवतो आणि तोही या घरात यायचं ठरवतो आणि त्यामुळे दोघांची होणारी पंचायत आणि त्यात माझी होणारी पंचायत आणि मी कसं टाळत जातो लग्न करायचं, हा त्याच्यात संबंध दाखवलेले आहेत त्या नाटकामध्ये। हैराण बाप आहे की काय करावं कळत नाही, त्या बाईला लग्न करू का नको हे कसं सांगायचं या ह्याच्यात पडलेलं आहे माणूस। अशी शेवटीची हैराण कॅरेक्टर आहे। यंग जनरेशन आणि ओल्ड जनरेशन यांची होणारी एकमेकांच्या बरोबर होणारी कॉन्फ्लिक्ट आहे ते, आणि नव्यांना पण आवडेल आणि जुन्यांना पण आवडेल अशा रीतीने लिहिलं गेलं आहे ते नाटक आणि बसवलं गेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या नाटकाचं जे टायमिंग आम्ही जे सांभाळलेलं आहे करण्याचं सादर करण्याचं जे टायमिंग, स्पीड, पेस तो खरंच वाखाणण्यासारखा आहे। तो जरा पण हलत नाही, तसूभर पण हलत नाही, त्यामुळे लोकांना ते फार अट्रॅक्टिव्ह वाटतं। तेव्हा लोकांना जाताना निश्चित या नाटकाचा आनंद घेऊन जातात। तू डायरेक्टली बोलत नाहीस अनिकेतच्या आपल्या लग्नाबद्दल। सोपं नाहीये ग ते। का? अगं अनिकेत आपल्या आईच्या जागी कल्पनाशिवाय दुसऱ्या कोणाला इमॅजिनच करू शकत नाही। अरे पण हे तू काय ठरवतोय? बाप आहे त्याचा, मी नाही ठरवतो कोणाला। राजीव तू म्हातारा झालाय, हे चले म्हातारा झालाय म्हातारा। नमस्कार। लगीन घाई हे नाटक सध्या आमचं रंगमंचावर खूप गाजतं आहे। आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करतो हे नाटक। माझी यातील भूमिका जी आहे मालती प्रधान, आणि ही भूमिका माझी जी एक पर्सनॅलिटी आहे किंवा मी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत त्याच्यापेक्षा फारच वेगळी आहे, आणि म्हणून जेव्हा अद्वैतनी मला विचारलं की अशी अशी भूमिका आहे तू करशील का, तर मला त्याच्यामध्ये खूप चॅलेंज वाटला। चॅलेंज एवढ्यासाठी की एक अभिनेत्री म्हटल्यानंतर आपण एक विशिष्ट पद्धतीचेच रोल्स ही करते, असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा काहीतरी वेगळं आपल्या वाटेला आलेलं आहे, ह्याचाच मला आनंद मिळाला। आणि मी म्हटलं की ठीक आहे मी हे करते की त्याच्यामध्ये बरं कॉमेडी पण नाही आहे, हा माझा जो रोल आहे तो कॉमेडी म्हणू शकत नाही, पण त्याच्यामध्ये अशी इतक्या वेगवेगळ्या छटा आहेत की ज्याच्यामध्ये मी मालूबाई म्हणून एक मोलकरीण म्हणून येते, तर ती एक छटा वेगळी आहे। त्याच्यामुळे हा जो प्रोसेस जो आहे तो मला खूप वेगळा वाटला, आणि ह्याच्यामध्ये मला असं जाणवलं की अरे मी अशा पद्धतीचे रोलसुद्धा करू शकते। नमस्कार, मी ओमकार राऊत, लगीन घाई या नाटकात अनिकेत परांजपे ही भूमिका करतो। नमस्कार, मी सायली कारलेकर, लगीन घाई या नाटकात पूनम म्हात्रे ही भूमिका करते। ठीक आहे, मला म्हणजे आम्ही ह्या नाटकात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दाखवलेला आहोत आणि आम्ही लग्न करणार आहोत अशाने नाटक सुरू होतं। पूनम म्हात्रे, मला हिच्याशी लग्न करायचंय। रसिक हो, लगीन घाई या नाटकाची झलक सोबतच यामधील कलाकार टीमशी बातचीत आपल्याला कशी वाटली, पोस्ट करा आपले व्ह्यूज आणि ओपिनियन्स या व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। मराठी रंगभूमीवर दाखल होणाऱ्या नवीन नाटकांची माहिती तसंच लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा नाट्यरंजन प्रोग्राम, फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी अशोक सराफ आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी।